तर पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या सह्याद्री परिसरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे ओढे नाले दुथडी भरून वाहू लागलेत। येथील नदी नाले पाण्याने तुडुंब भरलेत आणि त्यामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। भात शेतीला जीवनदान मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। या वेळेवर आलेल्या पावसामुळे यंदा भात पिकाचं चांगलं उत्पादन होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करतात। जुन्नरच्या आदिवासी भागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। थेट जाऊ। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी धरण क्षेत्राच्या पाण्यामध्ये वाढ होईल अशी शक्यता वर्तवली जाते। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। डोंगर कड्यावरून खळखळ वाहणारे धबधबे, त्यासोबतच पांढरे शुभ्र धुकं आणि हिरवाईने नटलेला हा संपूर्ण परिसर पर्यटकांना भुरळ टाकणारा आहे। त्यासोबतच डोंगर कड्यावरून खळखळ वाहणाऱ्या धबधब्यानंतर ओढे नाले दुतडी भरून वाहताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। भात खाचरं भरलेली आहेत। खरं तर आदिवासी शेतकऱ्यांचं भात शेतीवरती संपूर्ण वर्षभराचं अर्थकारण असतं आणि त्या भात शेतीला आल्हाददायक वातावरणामध्ये आता मुसळधार पाऊस सुरू झाला आहे। त्यामुळे काही दिवसांमध्ये भात आवणीलाही सुरुवात होईल अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे। खेड असेल, जुन्नर, शिरूर या संपूर्ण परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे खरीप हंगामालाही कुठेतरी सुरुवात होईल अशी सध्या शक्यता वर्तवली जाते। सध्या मुसळधार पाऊस सुरू असला तरी हाच पाऊस पुढील काळामध्ये टिकून राहिला पाहिजे, तर शेतकऱ्यांना आणि धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होईल आणि शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त केली जाते। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, जुन्नर, पुणे।